नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सकाळ साम टी व्ही इन प्रस्तुत आवाज महाराष्ट्राचा वी आर द वोटर. जाणून घेऊया तरुणांच्या मनात नेमकं काय चाललंय या विषयावर. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की सध्याच्या तरुणाईच्या मनामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत, त्यांना काय वाटतंय. आज त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये बरेच तरुण जे आहेत हे न्यू वोटर्स आहेत. पहिल्यांदा सुद्धा ते मतदान करणार आहेत आणि काही असे सुद्धा आहेत की त्यांनी यापूर्वी मतदान केलेलं आहे. आपण याच मुद्द्यापासून सुरुवात करणार आहोत. तू यापूर्वी मतदान केलेलं आहेस का? नाही सर, पहिल्यांदा वेळेस मतदान करणार आहे आता मी. मतदान करताना तुझ्या मनात नेमकं काय आहे? तू पहिल्यांदाच मतदान करणार, प्रोसेस केली असेल, तुला कार्ड आलं असेल, काही दिवसांमध्ये आपण मतदान करणार आहे. काय मनात चालू आहे सध्या? सर, माझं मत असेल शिक्षणासाठी आणि देशांच्या सुविधामध्ये वाढ करण्यासाठी. तू मतदान केलंस का यापूर्वी? नाही केलेलं, पहिल्यांदा करणार आहे. माझं मत असं आहे की आत्तापर्यंत ज्या केंद्र सरकारने योजना राबवल्या आहेत त्या खरंच कौतुकास्पद आहेत. पण ह्या जसं की लाडकी बहीण योजना, मुलींसाठी मोफत शिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, या योजना खरंच कौतुकास्पद आहेत. पण जर हे सरकार गेलं आणि जर दुसरं सरकार आलं तर ह्या योजना अशाच चालू राहिल्या पाहिजेत. ह्या योजना बंद नाही झाल्या पाहिजेत. मतदान करत असताना तुझ्या डोक्यात काय आहे? कशासाठी मतदान करणार आहेस? माझं मत यासाठी आहे की लोकांना रस्ते चांगले नाहीत. गाव शहर जोडणारा एखादा रस्ता, माझ्या मित्रांचे कितीतरी ॲक्सिडेंट झाले, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. हा रस्ता हे गाव सुधारलं पाहिजे, त्यासाठी मतदान करणार. जे विकास करेल, जे म्हणजे नवीन नवीन योजना आणेल किंवा नवीन म्हणजे जे खेडेभागात आहेत त्यांना नवीन योजना देईल, म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी उपयोगी किंवा रस्ते ह्याचा विकास करणे, त्यासाठी मी मतदान करेन. विविध विषय खरं तर तरुणांच्या मनामध्ये आहेत की सरकारी योजना असतील, अनेक गोष्टी असतील, या डोक्यात चालू आहे, त्यामुळे ते मतदान करणार आहेत. सध्या राज्यामध्ये महत्त्वाचा विषय तुला कुठला वाटतो सध्या? महिला सुरक्षा असेल, शेतकरी असेल, तुझ्या दृष्टीनं कुठला महत्त्वाचा विषय? महिला सुरक्षा आणि बेरोजगारी. महिला सुरक्षा. महिला सुरक्षा. म्हणजे सुरक्षित महिला नाही आहे तसं म्हणायचं? हां, शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये किंवा महिला नोकरी करतात त्यांच्या सुरक्षितताचा प्रश्न चालू आहे. आणि जर त्यांच्यावर अत्याचार झाले तर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. आहेत का महिला सुरक्षित आहेत का? नाही. शाळेमध्ये पण आणि कॉलेजेसमध्ये पण अत्याचार होत आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी. कॉलेजच्या बाहेर पडताना लोक बघताय, हे असं नाही झालं पाहिजे, मला असं वाटतंय. हो, माझं पण तेच मत आहे की आजच्या युगात महिलांना बाहेर पडून नोकरी करण्यासाठी, शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही पाहिजे. काय वाटतं तुला महिला? नाही, मला नाही वाटत की महिला आता सेफ आहेत. आणि आता महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावर कडक कारवाई होत नाही आहे, ती व्हायला पाहिजे असं मला वाटतं. महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, असं काही विद्यार्थिनींचं मत आहे. अजून काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिला सुरक्षेशिवाय आणखी कुठला महत्त्वाचा मुद्दा वाटतो जो सध्या राज्यामध्ये गाजतो? तो म्हणजे झाला बेरोजगारीचा हा एक मोठा मुद्दा आहे. त्यासाठी सरकार काय करत आहे आणि काय करायला पाहिजे यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून येणारा भारत हा सक्षम आणि निर्भर राहील. खरंच बेरोजगारी आपल्या शहरात, देशात, राज्यात आहे असं वाटतं? हो, बेरोजगारी खूप आहेत. आता आम्ही इंजिनिअरिंग करतोय, तर आमच्या पण मुलांना मीन्स जॉब्स वगैरे कमी आहेत, तर त्याच्यावर भर द्यावी असं मला वाटतं. काय वाटतं तुला? येणाऱ्या उमेदवाराने म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी वेगवेगळे प्रोग्रॅम्स व इंटर्नशिप्स सुरू केल्या पाहिजे, जेणेकरून एक स्किल्ड इंजिनियर बाहेर पडेल. आम्ही पावसाळ्यात झालो तर आम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये जायला लागते. ह्या सिटीमध्ये झालं तर चांगलं, म्हणजे खूप चांगलं होईल. म्हणजे जिथं आपण शिक्षण घेतो तिथं आपल्याला रोजगार मिळत नाही असं म्हणणं आहे, खरं आहे का? ॲक्च्युली आता असं होतं की बरेच स्किल्ड इंजिनियर्स आपल्या इथून बाहेर पडतात, पण त्यांना इथं प्लॅटफॉर्म नाही आहे. किंवा आता कोल्हापुरात वगैरे इंडस्ट्रीयल पार्कची आम्हाला थोडीशी गरज आहे, कारण आता डायरेक्ट म्हणलं तर जॉब म्हणले तर आम्हाला पुण्याला वगैरे इथंच फक्त ऑपॉर्च्युनिटी आहेत. का रोजगार? का बाहेरच्या देशात जावं लागेल, बाहेरच्या राज्यामध्ये जावं लागेल? तसं बघायला गेलं तर आजकाल जास्तीत जास्त मायग्रेशनच व्हायला लागले, कारण आपल्या सिटीमध्ये तेवढे जॉब्स अवेलेबल नाही आहेत. सो जास्तीत जास्त मुलं बाहेरच्या सिटीमध्येच जायला लागलेत. जर तसे काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इथं जर
केले तर ते उपयोगी पडतील आत्ताच्या मुलांना. काय वाटतं? इथे आपल्या आता जवळच्या समाजात तर इथं कुठेच आपल्याला जॉब भेटत नाही आहे. जे मुलं ज्यांच्याकडे जास्त स्किल आहे त्यांनाच फक्त भेटते. इवन ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते मग बाहेरच्या कंट्रीमध्ये जातात शिकायला किंवा जॉबसाठी. पण आपल्या इंडियामध्ये तर असं जास्त अपॉर्च्युनिटी नाही आहेत. इवन आपल्या कोल्हापुरात पण जास्त नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे कोण युवा आता येणार आहेत निवडून तर त्यांनी शिक्षणावरती किंवा जॉबच्या अपॉर्च्युनिटीवरती जास्त भर दिलं पाहिजे. देशातल्या शेतकऱ्याची काय स्थिती आहे? शेतीमध्ये म्हणजे पिकं निघतात परंतु त्यांना भाव भेटत नाही. ज्यावेळेस पीक निघतं त्यावेळेस त्याचा भाव डाऊन केला जातो आणि ज्यावेळेस तो म्हणजे ते पीक नसतं मार्केटमध्ये त्यावेळेस त्याचा भाव केला जातो. यामुळे देखील शेतकऱ्याला खूप हे होतं. अवकाळी पाऊस असे खूप संकटांना सामोरं जाऊन शेतकरी पीक आणतो आणि ऐन टायमाला त्याचा भाव पाडला जातो. हा सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटतो. पण तुला शेती करायची वाटते का तुला शेतकरी व्हावं? नक्कीच सर. इतकी समस्या असताना पुन्हा तुला शेतकरी व्हायचं? सर शेतकरी हा म्हणजे शेतकऱ्याशिवाय जग चालू शकत नाही. प्रत्येक गोष्ट आपण गुगलहून डाउनलोड करू शकत नाही भाकरीसारख्या गोष्टी. त्यामुळे शेती करणं चांगलं आहे आणि जर नियोजनबद्ध शेती केली तर ती प्रॉफिटेबल देखील असू शकते. काय वाटतं तुला? सर मी तर मराठवाड्यामधला आहे. सो तिथं दुष्काळाचं प्रमाण हा जास्तीत जास्त प्रमाणात असतोय. सो तिथं जास्तीत जास्त कापूस, सोयाबीन हा असे पदार्थ उत्पादन केले जातात. पण त्याबाबत त्या कंडिशनमध्ये जो भाव असतोय तो कमी प्रमाणात केला जातो. आता सध्या कापूस आहे. सध्या दुष्काळाचं प्रमाण मराठवाड्यात जास्त वाढलेलं आहे. सो कापसाचा जो भाव आहे तो खूप कमी केलेला आहे. सध्या मी आत्ताच दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी गेलतो तेव्हा माझा स्वतःचा कापूस जो आहे मी लॅपटॉप घेण्यासाठी विकला आहे. सो तो 5,000 गेला आहे. सो इतका कमी भाव का असावा हा नेत्यांनी ह्याच्यावर काहीतरी हे केला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये. हो, तो एक समस्याच आहे कारण की शेतकरी इतका पीक उत्पादन करतो त्याला एक भाव मिळायला हवं ते गरजेचं आहे. जेणेकरून शेतकरी पुढे दुसरी पिके किंवा त्यामध्ये आपल्याला मोबदला चांगला मिळाल्यानंतर शेतकरी चांगले पीक घेऊ शकेल. त्यासाठी पिकाला दर मिळणं हे गरजेचं आहे. महिलांची सुरक्षा असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न आहेत, असे विषय अनेक गंभीर चाललेले आहेत. सध्या काय वाटतं तुला राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय? मला महिलांच्या सुरक्षतेबद्दल बोलायचं आहे. आत्ता आपण बघतो की मुलींसाठी शिक्षण फ्री केलेलं आहे. पण ते शिक्षण फ्री केले पण ते महिलांच्या सुरक्षतेसाठी एक प्रश्न राहिलाच ना. आत्ताच आपण बघितलं की कोलकाता आणि बदलापूरमध्ये जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल म्हणजे हे ॲक्शन नाही घेतलेली. तर आम्ही पण पुढे जाऊन नोकरी करणार आहे. मग आमच्या सुरक्षतेचा प्रश्न राहिलाच ना. तसं म्हणाले तर अजून एक मुद्दा आहे लव जिहाद म्हणून. आता लव जिहाद बघितला तर त्याच्यावरती कायदा अजूनही आलेला नाही आहे. मग आत्ताच्या मुलांनी किंवा मुलींनी त्याच्यावरती कायदा आणण्यासाठी काहीतरी म्हणजे आम्हाला असं वाटतं की कायदा यायला पाहिजे. आता जे आपण बऱ्याच केसेस बघतो त्याच्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की लव जिहाद हा आहे. त्याच्यामागे ते बऱ्याच केसेस अशा आहेत की त्याच्यामध्ये लव जिहाद दिसून आला आहे पण त्याच्यावरती कायदाच होत नाही आहे. मग आम्हाला असा उमेदवार हवा आहे की ज्याच्यावरती कठोर कायदा करेल आणि त्याचा मुद्दा पुढे मांडेल. नाही, पण लव जिहादच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा विषय आणलेला आहे. लव जिहाद किती होतो, काय होतो, कुठल्या पद्धतीने होतो, त्याचा वापर राजकारणामध्ये कसा करतात, हा खरं तर हे चर्चेचा विषय आहे. याच विषयावर आणखी काही तरुणींना आपण विचारूया की लव जिहाद खरंच हा मुद्दा आहे का, त्याच्यामुळे सामाजिक स्थिती बिघडणार आहे का? लव जिहाद हा खरोखर त्याचे कारण आहे. कारण लव जिहादामुळे आपल्या हिंदू धर्मातील मुली काही जण मुसलमानांच्या जात आहे व तिथे जाऊन त्या सुरक्षित नाहीत, त्यांचे हालच होत आहे. त्यामुळे ते बंद झाले पाहिजे अगोदर. म्हणजे मुली सुरक्षित नाहीत, एखाद्या वेगळ्या समाजामध्ये गेल्या तर मुली सुरक्षित नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ते लव जिहाद त्याला नाव दिलेलं आहे. सध्या तुझ्या दृष्टीनं राज्यामध्ये कुठले महत्त्वाचे विषय वाटतात? सर परिवहन, रोड परिवहन. सर आता आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आम्ही येऊन जाऊन गाडीवरून करतो. मग सर आम्हाला थोडे त्रास होतात रोडमुळे वाहनांचे. आता तुम्ही जाताना इथनं कोडोली ते बोरपाळे मार्गे बघचे ना, प्रत्येक वाटेला गड्डा आहे, ते गड्डे मोजवा. बाकी एवढंच. राज्यामध्ये खरं तर रस्त्यांचा सर्वात सेन्सिटिव्ह विषय बनत चाललेला आहे. उदाहरण घेऊयात आपण कोल्हापूरला 100 कोटी रस्त्यांसाठी आलेले आहेत पण रस्ते अद्यापही झालेले नाहीत. पैसे कुठे गेले हे सुद्धा सध्या कळत नाही आहे. काम तर चालू नाही आहे. राज्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे असं म्हटलं जातं. काय तुझा अनुभव आहे? रस्ता आता आमचा सध्या तर आष्टा इस्लामपूर रोड हा खूप वाईट रोड आहे. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात वाईट रोड तेच आहे आमच्या ह्याच्यानं. तर ते लवकरात लवकर सुधारलं पाहिजे कारण स्टुडंटसाठी खूप प्रॉब्लेम माहिती आहे आणि मेन हायवे असल्यामुळं मोठे ट्रक ट्रान्सपोर्ट वगैरे होतात, ॲक्सिडेंट होतात, तर ते कमी यायला पाहिजेत.
रस्त्यांबद्दल तर म्हटलं की आता मी डे स्कॉलर आहे, जसं की मी इचलकरंजीपासून वडगावपर्यंत रोज अपडाऊन करतो. त्याच्यामध्ये तर भरपूर रस्ते असे आहेत की याच्यातून खड्डे अजून पण मुजलेले नाही आहेत. कितीही अजून सरकार येऊन गेल्या पण कुठलेही खड्डे मुजलेले गेलेले नाही आहेत आणि कुठलाही रस्ता अजूनही बरोबर झालेला नाही आहे. पण याच्यामुळे जे काही स्पीड वाढायला लागल्या, म्हणजे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट व्हायला लागल्यात, पण याच्यासाठी पण काही मग सरकारने पुढाकार घेतलं पाहिजे. काय वाटते तुम्हाला रस्त्यांसंदर्भात? आता रस्त्याचं सध्या सगळीकडे काम चालू आहे. तरी पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे बरेच प्रॉब्लेम पण चालू आहेत, तर त्याच्यावर सरकारनं काम करावं. रस्ते झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न झाले. खरं तर आपल्या देशातली एज्युकेशन सिस्टीम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ती योग्य आहे का? तुम्ही अनेक संस्थांमध्ये सध्या शिकत आहात. एज्युकेशन सिस्टीम संदर्भात तुम्हाला काय सांगायचं आहे? एज्युकेशन सिस्टीम संदर्भात मला असं बोलावं वाटतं की ती जी थिअरॉटिकल बेस आहे त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल बेस हे जास्त असलं पाहिजे. कारण जसं तुम्ही आत्ता यूथला ज्याप्रमाणे त्यांचं फाउंडेशन बिल्डअप कराल, त्याचप्रमाणे जसे ते मोठे होतील, रिस्पॉन्सिबल सिटिझन होतील, त्याप्रमाणे अर्धे तर इश्यू त्यांच्या विचारांमुळे ते जसे घडले आहेत त्याच्यामुळे सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. मुलींचे जे म्हणलेले की GR निघलेलं आहे फ्री एज्युकेशनचं, ते अजून काय पुढे आलेलं नाही आहे प्रोसेस. सो त्याबद्दल असं वाटतं जरा लवकर त्यांनी करावं. सर, आयुर्वेद जे आहे ते खूप सारे लोकांकडे पर्यंत पोहोचलं नाही आहे. तर ॲज अ BAMS स्टुडंट, ॲज अ आयुर्वेद स्टुडंट माझं असं म्हणणं आहे की ते प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे. आणि आता मध्ये करोना आला होता तर खूप जणांना आयुर्वेदाचं जास्त महत्त्व कळालं. तर हे अजून म्हणजे गव्हर्नमेंटने असं केलं पाहिजे की खूप सारे मेडिकल कॉलेज म्हणजे आयुर्वेदिक कॉलेज वाढवले पाहिजे आणि प्रत्येक घराघरापर्यंत किंवा प्रत्येकाला आयुर्वेदाचं इम्पॉर्टन्स कळायला पाहिजे. एज्युकेशन सिस्टीम प्रॅक्टिकल बेस झाली पाहिजे आणि त्यामध्ये तरुणांना कोडिंगसारख्या स्किल शिकवून तरुणांना स्किलफुल केले पाहिजे. त्याकरून त्यांना जॉब मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत आपण सरकार. सर, मी वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलेल. अशा काही योजना आहेत, म्हणजे भरपूर रुग्ण असे असतात की जे अफोर्ड नाहीत करू शकत मेडिकल फीज वगैरे, किंवा जे काय आर्थिक त्यांची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. मग भरपूर असं होतं की व्यवस्थित त्यांचे उपचार वगैरे होत नाहीत. मग असं सरकार काही योजना आणेल जेणेकरून प्रत्येक रुग्णावर उपचार होतील. आपण एज्युकेशन सिस्टीमबद्दल अनेक वेळा बोलत असतो. एज्युकेशन सिस्टम महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातल्या एज्युकेशन सिस्टममध्ये थोडा बदल करायला पाहिजे अशी अनेक मतं या ठिकाणी आलेली आहेत. सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आपल्याला दिसतो, ज्याच्यावर राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय तू विचार करतोस मराठा आरक्षणाच्या जेव्हा बातम्या येतात किंवा हे सगळे मुद्दे तुझ्या समोर येतात, मराठा आरक्षणासंदर्भात तुला काय चांगलं ते मराठा आरक्षणाबद्दल मिळालं पाहिजे? मराठा आरक्षणाबद्दल ज्यांनी आता आवाज उठवलाय, मनोज जरांगे आपण जो म्हणतो, तो मुद्दा कुठेतरी चांगला आहे. परंतु प्रत्येकाचा जर विचार केला, प्रत्येकाला जर आरक्षण आज देत बसलं तर प्रत्येकासाठी ते कुठेतरी हितकर होणार नाही आहे. कारण सगळ्यांसाठीच आरक्षण दिलं तर जागा हा प्रत्येक डिझर्व करा. पण कुठेतरी असं वाटतं की खुला वर्ग करावा, त्यातून जो त्याच्यासाठी लायक आहे तो तिथं पात्र होईल, त्याच्या अभ्यासानुसार तो तिथं लागेल, असं मला एक वाटतंय. आणि आजच्या या सरकारमध्ये असं एक वाटतं की एक राजकारण व्यवसायासारखं झालं की वडिलांनी 15 वर्ष राजकारण केलं, मुलांनी 10 वर्ष राजकारण केलं. इथं कुठेतरी बदल व्हायला हवा. एक युवा नेता आला पाहिजे, ते आपणच घडून आणू शकतो आपल्या मतदानातून. एक त्याला संधी आपण दिली पाहिजे, तो आपल्या प्रयत्नावर खरा उतरू शकतो. काय वाटतं तुला आरक्षणासंदर्भात? सध्या आरक्षण दिलं पाहिजे. एवढं मराठ्यांनी मोर्चा केले चांगले, त्यामुळे आरक्षण दिलं पाहिजे. सीट्स कमी असतात जनरल कॅटेगरीच्या लोकांना, त्यामुळे दिलं पाहिजे आरक्षण. आरक्षण दिलं पाहिजे मराठीचं. एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे की लोकप्रतिनिधी जे असतात किंवा आपले जे नेते आहेत, आमदार खासदार आहेत, यांची परंपरा सुरू आहे. तो त्याचा मुलगा अशा पद्धतीने खरं तर चालू आहे. एकाच घरामध्ये खासदारकी 4 वेळा 5 वेळा असते, आमदारकी 4 वेळा 5 वेळा असते. हे योग्य आहे का? आपण तरुणांकडून याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटते, नवीन उमेदवाराला, नवीन चेहऱ्याला चान्स मिळाला पाहिजे? नक्कीच मिळायला हवा. नवीन उमेदवार यायला हवेत आणि त्यांचे विचारही तेवढेच वेगळे असतील आणि त्यामुळं सुधारणा व्हायला नक्कीच मदत होईल. नवीन चेहऱ्याला चान्स पाहिजे का? हो, मिळालाच पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला नवीन विचारांची पण संधी मिळू शकते, जेणेकरून अनेक आपल्या नवीन पिढीला आणखीन जे प्रोत्साहन मिळू शकतं ह्याच्यामध्ये कार्य करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे आत्ता जी आपली परिस्थिती आहे ती पण सुधारण्यात खूप सारी मदत होऊ शकते. काय सांगशील नवीन चेहऱ्यासंदर्भात तू काय? नवीन चेहरा नक्कीच मिळाला पाहिजे. कारण त्यामध्ये राजकारण जे पिढ्यानपिढ्या चालत आले तर त्यामध्ये बदल होईल. त्यामुळे नवीन चेहरा हा त्यांना संधी भेटलीच पाहिजे.
नवीन युवकांना आपण संधी दिली पाहिजे, कारण कसं नवीन युवक असेल त्यासनी जवानीच्या जोशाची किंवा निर्णय घेण्याची क्षमता त्यांची जास्त असते. जरी एक्सपिरियन्स माणूस असला तरी तो हवा तसा लोकांच्यात मिळून मिसळून काम करू शकत नाही. म्हणून नवीन विचारांना संधी दिली पाहिजे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली हवी, कारण एकच चेहरा जर सारखा निवडून दिला तर ते खाली बघत नाहीत की बाबा जनसामान्य लोकांसाठी काय हवं आहे, त्यांच्या गरजा काय आहेत हे ते बघत नाहीत. फक्त त्यांना काय नाही हा देतात, जनता मला निवडून देते, हा त्यांच्यात एक अति आत्मविश्वास निर्माण होत चाललेला आहे. त्यासाठी नवनवीन चेहरे आपण त्यांना चान्स दिला पाहिजे. तुमच्या मनातला आमदार कोण असेल, तुमच्या मनातला खासदार कोण असेल, याचा अर्थ त्याचं नाव सांगायचं नाही आहे, पण त्यानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे सांगायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या मनातला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यानं कुठलं काम केलं पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटते तुला, तुझ्या मनातला आमदार लोकप्रतिनिधी ॲज अ स्टुडंट कोणीतरी युवा नेता आमच्यासाठी काम करावं असं मला वाटतं, आणि कुठेतरी स्टुडंटसाठी काम करणारा नेता निवडून यावा. बेरोजगारीचे प्रमाण आता महाराष्ट्रात खूप वाढलं आहे. बेरोजगारीचे प्रमाण आता महाराष्ट्रात खूप वाढलं आहे. ती कुठे ना कुठे कमी व्हायला हवं. आणि MPSC आणि UPSCचा जो मुद्दा आहे, खूप वेळाने रिझल्ट लावतात, तो लवकरात लवकर लावायला हवा. थँक्यू. म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेणारा खरं तर लोकप्रतिनिधी त्यांना हवा आहे. काय सांगशील तू, तुझ्या मनातला लोकप्रतिनिधी कसा आहे? तो पारदर्शक असावा आणि आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावरती वेगवेगळ्या योजना किंवा ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती विचार करून त्या सोडवता आल्या पाहिजेत. त्या उमेदवाराला असा असावा, नवीन उमेदवार, आणि युवाच असावा असं मला वाटतं. काय वाटतं? मला पण युवाचा हवा असा वाटतो उमेदवार. त्याने सगळ्या क्वेश्चनवर सोल्युशन काढावं आणि शिक्षणाच्या, शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या त्याने पूर्ण कराव्या अशी माझी इच्छा. मला वाटतं की सिस्टीमला धरून त्यानं काम करायला पाहिजे आणि त्यांनी नवीन नवीन योजना काढायला पाहिजेत. परत पूर्ण राज्यावर म्हणजे लक्ष ठेवून काम करायला पाहिजे आणि पक्षपाती करायला नको. पक्षपातीपणा खरं तर करायला नकोत. विद्यार्थी, शेतकरी, महिला, मुली यांचा विचार करून आपलं राजकारण करणारा लोकप्रतिनिधी पाहिजेत. तुला कसा तुझ्या मनातला लोकप्रतिनिधी हवा? विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारा आणि योग्य ते काम योग्य त्या पद्धतीने टाईमवर कव्हर करणारा असा पाहिजे. आज तर खरं विद्यार्थी इतर वेगवेगळ्या सिटीजमध्ये शिकत आहे, पण जेव्हा त्याला जॉब शोधण्याची संधी मिळते तेव्हा तो बऱ्यापैकी मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट होतो. तर असं का? त्यामुळं आमचा येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून हीच अपेक्षा असेल की युवक म्हणून की कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठे मोठे IT हब्स आणि कंपनीज त्यांनी डेव्हलप कराव्यात. थँक्यू. काय वाटतं तुला, कसा वाटते तुझा लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देणारा नसावा, की तो जो काय बोलेल तो त्यानं सगळं काही करून दाखवलं पाहिजे. बऱ्यापैकी ज्यांनी आश्वासने दिलेली असतात ती बऱ्यापैकी पूर्ण केली जातात, पण कुठलाही नेता झाला तरी कोल्हापूर जे आपलं आधुनिक व्हायला हवं तितकीशी काही पावलं त्यांची दिसत नाही. जसं की आता आपण बघू शकतो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली तर किल्ले आहेत, जसं की पन्हाळगड आपला आहे, तर त्याची जी दुरावस्था होत चालली आहे ती आता कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे, कारण नाहीतर एका पॉईंट नंतर काहीच होतं तसं पूर्वीसारखं राहणार नाही. लोकप्रतिनिधींचा विषय निघत असताना सध्या राज्यामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. अनेक प्रकल्प तुम्ही बघता, प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच पडतात, प्रकल्प वादग्रस्त ठरतात. राज्यातल्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतं की जो काही भ्रष्टाचार आहे, जसं की आता आपला जो नेता असेल त्यांनी थांबवावा कुठेतरी. त्या जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घालून तो कसा चाललाय किंवा काय, त्या प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी त्यांनी काम करावं ना, की जो काही भ्रष्टाचार होतोय त्याच्यावरती लक्ष द्यावं असं मला वाटतं. काय वाटतं की जो नेता असेल तो निस्वार्थीपणे काम करावं, स्वतःचा विचार न करता लोकांचा विचार करून काम करावं त्यांनी. जो नेता असेल तो भ्रष्टाचार मुक्त करणारा असावा. भ्रष्टाचार मुक्त करणारा नेता असावा असं अनेकांचं मत आहे, पण नेत्यांकडूनच खरं तर टक्केवारीची भाषा केली जाते. अनेक त्यांची जी शेजारी पाजारी लोक असतात त्यांना ते संधी देत असतात, त्यातून भ्रष्टाचार होत नाही. भ्रष्टाचार होतो, पण माझं एक मत आहे की शेतीसाठी आपले जे कोण नेता येणार आहे निवडून त्यांनी शेतीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. रादर मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. आमच्या भागात म्हणजे आमच्याकडे द्राक्षाची शेती होते, तर तिकडे असं होतं की एकतर आपला जो माल असतो त्याला दर भेटत नाही, आणि जर भेटला तर जे दलाल असतात ते पैसे घेतात आणि ते पळून जातात किंवा देत नाहीत. मग त्यासाठी शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे. आणि नेते असतात किंवा जरी आम्ही नेत्यांच्याकडे गेलो, कोण आमच्या गावाच्या साईडला तिकडे भरपूर ठिकाणी असं झालं आहे
जर ते कोणी नेत्यांच्याकडे गेले तर नेते हां करतो एवढंच बोलतात, पण ते करत नाहीत. इव्हन पोलीस केस केली, काही केलं तर ते दलालाला शोधत नाहीत. त्यात शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे. आज जी चर्चा या ठिकाणी घडवून आणलेली आहे, या चर्चेमध्ये मात्र महिला सुरक्षेचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनचा प्रश्न असेल, भ्रष्टाचार असेल, अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि भ्रष्टाचार मुक्त समाज घडवण्याची ज्याच्यात धमक आहे असा लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे असं मत देखील मांडलेलं आहे. तसंच भ्रष्टाचार तर आहेच, पण या समाजामध्ये आता इथून पुढं नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे, घराणेशाही मोडून काढली पाहिजे, अशा अनेक प्रतिक्रिया या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला समोर आलेल्या आहेत. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.